नमस्कार. लंच किंवा डिनरसाठी एक व्हेज थाळी तयार केलेली आहे मी इथे. इथे मी आज कॉर्न चिली पनीरची सब्जी केलेली आहे आणि प्लेन पराठे केलेले आहेत. हे प्लेन पराठे साध्या गव्हाच्या पिठापासून केलेले आहेत. नाश्ता किंवा डिनरसाठी सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो. तर हे पहा, मी जवळून दाखवत आहे आता. सब्जी एकदम मस्त झालेली होती आणि आपण सुद्धा घरी रेस्टॉरंट टाईप चिली पनीर करू शकतो. तर हे पनीर आहे आणि हे डीप फ्रीजमध्ये होतं, त्याच्यामुळे खूप घट्ट झालं होतं. तर मी थोड्याशा कोमट पाण्यामध्ये हे 10 मिनटं भिजवून ठेवलेलं होतं. आता ह्याचे तुकडे करूया. हे इतकं मऊ होतं की ह्याचे आरामात तुकडे आपण करू शकतो. आता हे तुकडे आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. फ्रेश मिरी पावडर घातलेली आहे ह्याच्यामध्ये, ह्याचा वास खूप छान येतो. आणि तिखट घातलेलं आहे ह्याच्यामध्ये. प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित चोळून लावायचं आपल्याला, त्याच्यामुळे ह्याची चव खूप चांगली येते आणि सब्जीमध्ये सुद्धा याची टेस्ट खूप चांगली लागते. तर हे पहा, इथे प्रत्येक तुकडे मी इथे व्यवस्थित चोळून घेतलेले आहेत. आता आपल्याला 10 मिनटं हे असेच ठेवायचे. तोपर्यंत आपण इथे बाकीच्या भाज्या चिरून घेऊया. रेस्टॉरंटमध्ये कांदे चिरायची पद्धत थोडीशी वेगळी असते. कधीकधी बारीक चिरतात, पण कधीकधी अशा प्रकारचे तुकडेसुद्धा केले जातात. तर या प्रकारे हे तुकडे केले जातात हे दाखवते. म्हणजे या सब्जीमध्ये आपल्याला अशाच प्रकारचे कांद्याचे तुकडे हवे आहेत. 4 शिमला मिरची घेतलेली आहे मी आणि ह्या 4ही शिमला मिरची आता आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. ह्याचे सुद्धा तुकडे थोडेसे मोठेच करायचे आहेत आपल्याला, फार बारीक चिरायचे नाही आहेत, कारण की या चिली पनीरमध्ये अशाच प्रकारचे तुकडे असतात. लसूणसुद्धा आपण उभा व्यवस्थित चिरून घेतो इथे. मी एक पूर्ण गड्डी ह्याच्यामध्ये वापरलेली आहे. जास्त मिरच्या घेतल्या आहेत, ह्या 6 आहेत मिरच्या, पण त्यातल्या 3च वापरणार आहे. आता कढईमध्ये गरम तेल झाल्यानंतर पनीरचे तुकडे घालून पनीर तळून घ्यायचं व्यवस्थित. इथे तळून घेतलेलं आहे आता पनीर आणि आता याच तेलामध्ये आपण बाकीच्या भाज्या घालणार आहोत आणि आपली मग सब्जी तयार होईल. तर आता हे लसूण पहिल्यांदा घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर किसलेलं आलं घातलेलं आहे. परतून घ्यायचं चांगलं. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे 3च मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. थोडे जास्त झाले असतील म्हणून बाजूला काढलेल्या होत्या मिरच्या. पण ह्याच्यामध्ये कांदा घालतो आहे आपण आणि कांदासुद्धा परतून घ्यायचा. ही भाज्या जी आहे ह्याच्यामध्ये भाज्या जरा थोड्या कुरकुरीत असतात, फार मऊ असत नाहीत. प्रत्येक पदार्थ घातल्यानंतर म्हणजे प्रत्येक भाजी घातल्यानंतर पुन्हा पुन्हा परतून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये फ्रेश कॉर्न घातलेले, म्हणजे अगदी आत्ताच मक्याचे दाणे काढलेले होते. मिरचीसुद्धा परतून घेतल्यानंतर मिरची आणि कांदा थोडासा मऊ होण्यासाठी मीठ घातलेलं आहे आणि आता ही मिरी पावडर घातलेली आहे 1 चमचाभरती. आता पुन्हा व्यवस्थित आपल्याला परतून मग पनीरचे तुकडे घालायचे. प्रत्येक भाजी घातल्यानंतर पुन्हा पुन्हा परतायचं, म्हणजे आधीच्या भाज्या आपोआपच त्याच्याबरोबर परतल्या जातात. टोमॅटो हे सुद्धा फार बारीक नाही करायचा टोमॅटो. साधारण सगळ्या ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्यांचे आकार एकसारखे असावेत, म्हणजे भाजी दिसतानासुद्धा छान दिसते आणि शिजतानासुद्धा एकसारखी चहूकडून शिजली जाते. टोमॅटो केचप घालायचं ह्याच्यामध्ये, साधारण अर्धा बाऊल घातलेला आहे टोमॅटो केचप. टोमॅटो केचपमध्ये थोडंसं 1 चमचाभर पाणी घालून ते थोडंसं पातळ करायचं आणि मग ते घालायचं. हा जो सोया सॉस आहे ह्याची रेसिपी मी केलेली आहे आणि तोच सोया सॉस आता मी इथं वापरत आहे. 2 चमचे घातलेला आहे आणि परतून घेऊया पुन्हा एकदा. ही भाजी अगदी सोपी आहे, सगळ्यात सोपी आहे आणि टेस्ट खूप छान असते. थोडंसं रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवल्यासारखं वाटतं ह्याच्यामध्ये. 1 मिनिटभर स्टीम दिलेली होती आणि आता ही मैद्याची स्लरी केलेली आहे मी. थोडीशी स्लरी घातली की एकजीवपणा चांगला येतो, कारण की ह्या सगळ्या भाज्या एकतर मोठे मोठे तुकडे होते, मग एकजीव होण्यासाठी आपल्याला स्लरी घालणं खूप गरजेचं आहे. तर ही स्लरी मैद्याची केलेली आहे मी आणि हे बघा याप्रमाणे भाजी जवळून दाखवते. आपली चिली कॉर्न पनीर आत्ता तयार झालेला आहे. किती
एकदम अट्रॅक्टिव्ह भाजी दिसत आहे ना इथे. टेस्टसुद्धा खूप छान झालेली होती. ज्या प्रमाणात मी साहित्य घातलेलं आहे त्या प्रमाणात करा, खूप छान होते. आता प्लेन पराठा लाटलेला होता मी इथे. थोडासा जाड असतो हा आणि कणिक थोडीशी घट्ट करायची. कणिक मळतानाच त्यात थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर, ओवा आणि थोडंसं मीठ घालायचं. 1 चमचाभर तेल लावून कणिक थोडीशी घट्ट मळायची. गरम तव्यावर दाबून दाबून दोन्ही बाजूनी शेकायची आणि मग नंतर बटर किंवा तूप लावायचं. सोया सॉसची माझी रेसिपी नक्की पहा फ्रेंड्स. आत्ताच केलेला हा केकही नक्की पहा. धन्यवाद.